नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. देवांश पेंटिंग वर्क या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपली पेंटिंग क्षेत्रामध्ये कामं चालूच आहे. व्हिडिओ खूप दिवसांनी बनवत आहे, कारण विषय असा आहे का जी पेंटिंग क्षेत्रामध्ये क्रांती चालू आहे, तर त्याच नवीन टूल्सविषयी माहिती करून घेण्यात किंवा काम करण्यामध्ये, प्रॅक्टिस करण्यामध्ये खूप वेळ गेला. आणि प्रॅक्टिसशिवाय काही नाही, कारण मी स्वतः ITI केलेलं आहे. प्रॅक्टिकल झाल्याशिवाय थेरॉटिकल कोणी बोलू शकतो, काही करू शकतो. प्रॅक्टिकली आपण कामं करत होतो. आणि ज्या टायमाला व्हिडिओ पडतात लोकांना 10 मिनटाचे, 20 मिनटाचे व्हिडिओ किंवा 1 मिनटाचा व्हिडिओ पाहण्यासाठी सोप्पा वाटतो, पण ते व्हिडिओ बनवण्यामागे खूप क्रिएटिव्हिटी असते लोकांची. आणि ते आपल्याला क्रेज बनवण्यासाठी आपण तीच मशीनची नवीन माहिती, मशीन चालवणे, मशीन साफसफाई करणे, मशीन स्वच्छता, जे काही त्यांचे नोजल असतात किंवा काय असतात ते करणे, पेंटर लोकांना त्याचं ट्रेनिंग देणे. कोणी फक्त कामापुरतं जवळ येतं, कोणी त्याची अडचण मजबुरी असते म्हणून कामाला येतं, कोणी शिकण्यासाठी येतं, कोणी शिकून दुसरा धंद्यात टाकण्यासाठी येतं. तर आपले काही म्हणणं नाही कोणी कशासाठी येतं आहे, या शिका आपलं तर म्हणणं आहे. तुमच्या मागं माझंही काम होईल. तर त्याचप्रमाणे आज आपलं इथं पवन शेठ कामठे यांच्या इथं काम चालू आहे. या ठिकाण तुम्हाला माहिती असं पिंपळे निलख हा चालला आहे रक्षकला रोड, रक्षककडे जातो हा रोड. आणि त्या ठिकाणी या ठिकाणी पवन कामठे यांच्या बिल्डिंगमध्ये या ठिकाणी पाणीपुरीचा ठेला लागतो. तर त्यांच्यासाठी नवीन शेड ही, आणि त्या शेड नवीन म्हणजे जुनी इथं बांधणार आहेत हे. तर ह्या ठिकाणी त्यांना गाळा मिळाला म्हणजे दिला आहे भाड्याने पाणीपुरीसाठी. आणि आपण तो पेंट आज करून फायनल केलेला आहे. गाळा खूप छान झाला आहे पेंट. आपण त्यांनी आपल्याला सांगितलं नव्हतं ग्रिलला वगैरे कलर करा, पण आपल्याला ते छान दिसतं त्यासाठी आपण तिथे ग्रिलला कलर केला. आपण कलर केला, छान चमकतो आहे कलर उन्हाचा समोर. आणि त्यानंतर आपण ह्या इकडे एक गाळा चालू केला आहे. या ठिकाणी आमचे सलमान भाई कटिंग कापतात आहे. हा एक गाळा चालू आहे त्यांचा, सिंगल कोट झाला आहे. आणि सिंगल कोट इकडे अजून एक गाळा चालू आहे. इकडे आमचे जुने पेंटर नौशाद अली या ठिकाणी आता चालू आहे काम. तो पत्रा आहे, या ठिकाणी स्लॅब आहे कारण पार्किंगची बाजू होती. आणि इकडेही मोठा या साईडला सिलिंग झाली आहे फायनल. आपला सिंगल कोट प्रायमर झाला आहे. सिंगल कोट म्हणण्यामागचं कारण असं, कारण काही ठिकाणी मी डबल कोट पण प्रायमर करतो गरज असली तर. आता POP पनिंग झाले, याच्यावर आपण आता प्रायमर घेतला आहे. आता हलकंसं कोणता कलर ठरतो आहे त्याच्यावर अवलंबून आहे, पुट्टी करायची का काय करायचं, का सिंगल कोट पुट्टी करून परत प्रायमर करायचं. याचसाठी मी मित्रांनो 2दा प्रायमर बोललो का. पहिला प्रायमर मारल्यानंतर POPवर जे POPला एक असं गरमपणा असतो. गरमपणा असल्यामुळे काय होतं, पुट्टी ज्यावेळेस पाण्यात कालवतो आपण, ॲक्रिलिक पुट्टी शक्यतो कोणी वापरत नाही, पेंटर नाही वापरत ना कोणी कस्टमर वापरत. कारण काय ती महाग आहे. 4,000ला 20 किलो आहे आणि 700 रुपयाला 20 किलो आहे. 700 रुपयाला 40 किलो आहे. तर स्वस्त सोडून महागाचं कोण वापरणार आहे प्रोडक्ट. बरेच फार कमी असतात, 100मधले 2% किंवा 5% लोक असे आहेत का ते ॲक्रेलिक पुट्टी महाग होतात आणि करतात. ॲक्रेलिक पुट्टीचा ॲक्रेलिकपणा जास्त असतो, चिकटपणा असतो, पातळ येते आणि स्मूथ फिनिशिंग त्याला. म्हणजे आपण ती जास्त करून माझ्या मनाने याला वापरतो आपण मार्बल टेक्स्चरसाठी, पण ती चालते एवढी तिच्यात पावर आहे. आपण ही सिमेंट बेस पुट्टी वापरतो याच्यावर. आता इथं पुट्टी नाही झाली आहे, या ठिकाणी आपण प्रायमर मारला आहे POP पनिंग करून. थोडी रफ भिंत होती आणि पनिंगनी लेवल काढून घेतली, सिलिंग केलं. आणि याच्यामध्ये थोडंफार दिसतं, हे जवळ आल्यावर असे थोडेफार खड्डे दिसतात. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये येतात का नाही माझ्या लक्षात नाही, पण छोटासा खड्डा दिसतो इथं हलकासा. असा जवळ केल्यावर एखाद्या वेळेस दिसेल तो आहे. पनिंग केल्यानंतर सुद्धा थोडासा खड्डा आहे. तर प्रायमर झाल्यावर परत पुट्टी झाल्यावर घासकाम, परत प्रायमर झाल्यावर 2 कोट कलर. तर अशा पद्धतीत काम केल्यानंतर ते
योग्य प्रोसिजरने होतं आणि ते खूप दिवस टिकतं. त्याची शायनिंग, त्याचे टेक्स्चर खूप छान येतात. फिनिशिंग पेंटरच्या हातात आहे, किती मटेरियल सोडून फिनिशिंग गाळतो, किती गळतो याच्यावर पण अवलंबून असतं. शक्यतो आपण चांगलं काम देण्याचा प्रयत्न करतो. आणि आता स्प्रे पेंटिंगची कामं आपली चालू होती. मोठी मोठी कामं जी असतील ती आपण स्प्रेवर करणार, अशी छोटी कामं असतील ती रोलरवर करणार आहे. तर त्यामुळं आपलं कामाचा थोडा उरक वाढणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवू. कारण आता अजून ट्रेनिंग चालूच आहेत. म्हणजे मी स्वतः पण त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, पण माझे काही पेंटर आहेत त्यांनाही ट्रेनिंग चालू आहेत. त्यांनाही थोडा आराम मिळेल, कामं पटापट उरकतील. कोणीही कामात कंजूसपणा किंवा कामचोरपणा करणार यासाठीच ती मशीन आणलेली आहे. चला, आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. काय होतं, बेल आयकन लावली तर मलाही व्हिडिओ काढण्याचा जरा थोडासा इंटरेस्ट वाढतो. मी ट्रेनिंगचे व्हिडिओ काढले नाहीत कारण ते चांगले वाटत नाहीत. त्या ठिकाणी भरपूर चुका होतात आणि 2-2 मिनटाचे व्हिडिओ, 3-3 मिनटाचे व्हिडिओ काढून टाकले तर काय वाटत नाही. कारण त्यामध्ये लोकांना इंटरेस्ट काय असतो, अरे याला हे जमतं का, ते जमतं का, असंच करायला पाहिजे. पण जो रिअली काय म्हणतात त्याला, प्रॅक्टिकल काम करतो, त्याला त्या अडचणी माहिती असतात, त्याला त्या सॉल्व करायच्या असतात. बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही, मारणाऱ्याचा हात धरू शकतो, बरोबर ना. तर ह्याच युक्तीप्रमाणे आपण ते व्हिडिओ बनवले नाहीत. आता आपले नेक्स्ट टाईम ज्यावेळेस चालू होतील, कारागिरी काम करतील, त्या टायमाला आपण ते स्प्रे पेंटिंगचे TS900 ह्या मशीनवर आपण पुढचे व्हिडिओ काढणार आहोत. नक्कीच ते व्हिडिओ पहा, कसे वाटतात ते सांग.